मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. चला जाऊया मॅच कडे. दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल व्हॉट अ बॉलिंग. अपील पाहायला भेटली, परंतु लगेचच उत्साह कमी झाला. हे सर्व काही पाहायला भेटेल या मॅचच्या दरम्यान. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. पहिलाच बॉल या ठिकाणी सांगून गेला विकासचा. डॉट बॉल. आज पूर्ण ओझरलीकर देखील या मॅचचा आनंद घेतील ऑन स्क्रीन वरती. कोलम संघाचे चाहते देखील मॅच पाहतील. फटका चांगला आहे. इथे जर आपण पाहिलं तर डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना आपण पाहू शकाल जगदीश कांबेरे. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने श्री गणेश झालेला आहे. पहिला बॉल डॉट पाहायला भेटला, परंतु या बॉलवरती आडव्या बॅटनं तडाखा दिला होता, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन असताना तिथे 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकाल मोहन आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धावपलकावरती. इथे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला, शांत झालाय, गारज झाला. डॉट बॉलची समाप्ती, 3 बॉलची समाप्ती झाली आहे आणि 2 धावा धावपलकावरती. दुपारचं सत्र आणि रगरक्त ऊन आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटेल या मॅचच्या दरम्यान. पुढील बॉल इथे लेग साइड स्टंप बॉल, फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल मिसफीड झाली आणि बॉल अगदी तिकडे मात्र अनुकूल वातावरण आहे. धावांच्या बाबतीत आपण विचार केला तर, आणि हा आला चौकार. सहा या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3.5 अक्षरांची किस्मत, यापेक्षा 4 अक्षरांची मेहनत ही फार मोठी असते. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी आई गावदेव फळेगाव या टीमनं सांगून गेल्या आणि हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत. धावफलक जाऊन पोहोचलेले. धावफलकावरती 10. ओ इथे स्लॉट मध्ये उंच गेलाय, आभाळाला गवस निघाला ना. हा 6 धावांचा बिग ब्लास्ट षटकार. पंचांनी टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. विनंती असेल की हॉलंटर्स आपण देखील आता बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडस उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. पंचांनी 3ऱ्या पंचांची इथे मागणी घेतलेली. हा षटकार आहे. 6 धावा. इथे सर्व काही चेक केलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, शानदार सुरुवात, झोका सुरुवात. धावपलकावरती तब्बल 16 धावा लागलेल्या आहेत. या षटकाचं समीकरण जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना मिस्टर विकास, पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा बहाल केल्या आणि तिसरा बॉल देखील विकासच्या नावावरती आला, तिथे डॉट बॉल आला. परंतु 4थ्या, 5व्या आणि 6व्या बॉलवरती मोहन यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला आणि इथे धावपलकावरती तब्बल 16 लागलेले आहेत.
16 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल आता जगदीश कांबेरे. या मॅच मध्ये नक्कीच खूप चांगलं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. 16 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आतापर्यंत तुषार यांच्या बॅटमधून काहीशा धावा आलेल्या नाहीत आणि ती वेळ देखील आली नव्हती. कारण की आपण पाहिलं तर अगदी मोहन यांनी अगदी एकाकी किल्ला लढवला तिथे. तब्बल 16 धावा कूट केल्या आणि तुषार याला मात्र बॅटिंग ची संधी मिळालेली आहे दुसऱ्या षटकाकरिता. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल. आज 40+ ची मॅच देखील आहे. येस, उद्या आपण 40+ ची मॅच खेळवणार आहोत. आज 8 संघच इन ऍक्शन मध्ये. येस, 40+ सेमीफायनल आपण खेळवणार आहोत आज संध्याकाळी. त्या मॅचचा आपण आनंद लुटू शकाल. पॅरागॉन चप्पल ते ॲडिडेस शूज पर्यंत 40+ च्या खेळाडूंचा तो प्रवास आणि त्यांच्या बूटांना पकडून ज्युनियर खेळाडूंनी क्रिकेटच्या पटालावरती पदार्पण केलं. त्या खेळाडूंचा खेळ आपण पाहणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतो. डॉट बॉलची समाप्ती. सलग 2 बॉल इथे डॉट झालेले आहेत. आपण विचार केला जगदीश कांबेरे यांच्याकडे बॅटिंग लाईनअप देखील दमदार आहे. बॅटिंग करत असताना ज्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजी करतात, अचूक टप्पा अचूक वेध नक्कीच तुम्ही घेत असता ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवरती असता. तुषार इथे कट केलाय बॉल. कव्हरच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. 2 धावा इथे मात्र मिळतील. आता तुषारनं आपलं खातं ओपन केलेलं आहे. बराच काही काळ घेतला. अगदी 2 बॉल त्यांनी अगदी डॉट केले. सो त्यानंतर 2 धावा पाहायला भेटल्या. दरम्यान धावपलकावरती धावा लागलेल्या आहेत 18 धावा. 18 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. हो, व्हॉट अ बॉल! काय बॉल आहे! ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया हा बॉल. आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी मिडियम फास्ट गोलंदाजांचा दरारा राहिलेला आहे. आणि जगदीश कांबेरे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे चांगला फटका कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून, परंतु डीप ला त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर तिथे आहेत. बॉलला थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. सो त्या अनुषंगाने या डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवणं फार गरजेचं असेल आणि ती पूर्तता देखील तिथे आपल्याला पाहायला भेटली जानवान उझरली संघाच्या वतीनं. पुढचा बॉल. हो, वडा बॉल आहे. काय दर्जेदार बॉल आहे. हलक्यातनं खिलून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहू शकाल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. आपण पाहू शकाल मोहन यांना इन ऍक्शन मध्ये. याचबरोबर या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावफलकावरती आपण धावा पाहूया. आता लागलेल्या आहेत 20. 10.0 च्या सरासरीनं. आणि दरम्यान आपण घेऊया ड्रिंक्स ब्रेक, कारण की 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय मैदानाच्या आतमध्ये. दो ओवर का खेल समाप्त होता हुआ और आप देख रहे हैं जय बजरंग मानिवलीपाड़ा चषक 2026 का जलवा. मौसम बड़ा है सुहाना और हर कोई है मानिवलीपाड़ा चषक का दीवाना. ये मुकाबला भी रंगीन होने वाला है. अब बीच मैदान में आते हुए गेंदबाज किरण फिरगाने इंडियन एक्शन में है, लेकिन अब तक
मिस्टर मोहन भी काफी बेहतरीन लय में नजर आ रहे हैं। अच्छी रन संख्या उनके खाते में जुड़ चुकी है। अब तक 15 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। उनके साथी बल्लेबाज तुषार सिर्फ 3 रन बना चुके हैं। नए गेंदबाज किरण फिरगाने, रन संख्या 20। यहां पर बड़ा शॉट खेलने की कोशिश, हवाई सफर करने की कोशिश, विकास पहुंचेंगे गेंद के नीचे और आउट। मोहन इनके खेली का अंत होता हुआ देखेंगे किस तरीके से आउट हुए हैं। गेंदबाजी में कोई भी कमतरता नहीं है। ये देखिए गेंद थोड़ी सी लेंथ को खींचा, गुडलैंड स्पॉट पे गेंद थी। आड़े बैट से शॉट खेलने की कोशिश, काफी हवाई ऊपर गई थी गेंद, लेकिन मिस्टर विकास की ये झकास प्रदर्शनीय कैच, बहुत समय मिला वहां पर विकास को। लॉन्ग ऑन के बीच में खड़े थे, डीप मिड ऑन पे गेंद वहां पर लपक लिया, बेहतरीन कैच। नए बल्लेबाज बीच मैदान में आते हुए देवेंद्र, यहां पे ब्रेक थ्रू दिला दिया है किरण फिरगा ने। आज उनकी चर्चा हो रही थी कि आज आपको परमार्थ की बैट लेकर बीच मैदान में उतरना है। शक्ति, भक्ति, वैराग्य, ये 3 स्तंभ को आपको बचाना है। आप पे कई रोगों का वर्षाव होगा, लोभ, माया, मोह, मत्सर। यहां पर आड़े बैट से खेला है, लेकिन हवाई से यहां पर खेलने पे खिलाड़ी मौजूद है, लेकिन जब तक खिलाड़ी तक पहुंचेगी यहां पे 2 रन मिलेंगे देवेंद्र को। स्कोर पहुंचता हुआ आगे, रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी हो रही है, बिल्कुल गुडलैंड स्पॉट पे गेंद थोड़ी सी हरकत भी कर रही है और आड़े बैट से शॉट खेलने के लिए मजबूरी हो रही यहां पर देवेंद्र। रन संख्या 22, अगली गेंद। यहां पे फिर से आड़े बैट से खेलने की कोशिश, फिर से हवा में, अब किरण फिरगाने गेंद तक पहुंचने की कोशिश थी वहां पे। रन आउट कर भी मौका यहां पर आता हुआ, यहां से नहीं तो वहां से सही, विकेट तो आने बहुत जरूरी है। दूसरी सफलता किरण फिरगाने और टीम को, और दूसरा झटका लगता हुआ बीच मैदान में अनगा 11 कोलम टीम।
और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। के उद्योजक अंबिवली गांव के उद्योजक महेश जी देसले, आपको वीआईपी टाइस में आना है, आपका हार्दिक स्वागत है। यहां पर बल्ले में थोड़ा सा परिवर्तन हो रहा है, शायद मैं तो यही कहना चाहूंगी, थोड़ा सा हल्का बल्ला लिया है शायद। आखिरी ओवर लेकर भावेश फिरगाने, सामने है बैटर सोहिल। सोहिल स्ट्राइक पर, अब तक सिर्फ 1 रन बना चुके हैं। वो हल्के हाथों से गति का फायदा उठाने की कोशिश, बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन वहां पर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। समस्याएं बढ़ चुकी है, और ये समस्याएं पहले ओवर में नहीं बढ़ी थी, हालांकि दूसरे ओवर में किरण फिरगाने और तीसरे ओवर में गेंदबाज यस जगदीश और किरण, इन दोनों ने समस्या बढ़ाई थी। हालांकि विकास के पहले ओवर में काफी सारे रन बटोरे, तेजी का भरपूर फायदा उठाया वहां पर, और जैसे ही देखा कि मीडियम फास्टर गेंदबाजों की कमी है ओजोली टीम के पास, अरे बैट से शॉट खेलने की कोशिश, वहां पर बल्ले का किनारा जरूर लगा था, लेकिन विकेट कीपर के हाथों में गेंद और आउट। यहां पर क्या कुछ घटा था वहां पर, एक्शन रिप्ले में हम देखेंगे। बिल्कुल गेंद बिल्कुल कमाल की थी। भावेश फिरगाने हाँ कि तेज गेंदबाज है, लेकिन वेरिएशन करते हैं, कभी कभी अपने आप को संभालते हैं। ये देखिए एक्शन रिप्ले दिखाता हुआ टेन क्रिक के माध्यम से। नए बल्लेबाज अब संस्कार बीच मैदान में, स्कोर 31। और महेश डेसले, आपको वीआईपी टास्क में आना है। अड़े बैट से खेलने की कोशिश वहां पर, लेकिन लेग साइड लेग स्टंप, वाइड बॉल का इशारा, रन संख्या पहुंचती हुई 32, लॉस ऑफ 3। कमाल की गेंदबाजी रही है आज। आई गाउदेवी ओजरली टीम इस टूर्नामेंट से बाहर जरूर है, लेकिन आई जर्मन ओजरली टीम कमाल का प्रदर्शन करती हुई, यहां पे खिलाड़ी वहां पर मौजूद थे। बहुत ही समय गेंद हवा में जरूर थी, लेकिन एक टिप्पे के साथ वहां पर संदेश पहुंचे। यहां पर डायरेक्ट हिट का मौका, रनआउट का मौका था वहां पर। ओहो, खराब फील्डिंग। ये रनों की चर्चा होगी अगर ये मैच ऑन स्क्रीन पे रहेगी। अंपायर से पूछना चाहेंगे रन कितने। यस बिल्कुल, 4 रन मिले यहाँ पे। बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, हवाई हल्ला हुआ था, लेकिन काफी देर हवा में गेंद थी, टिप्पे के साथ वहां पर पढ़ते पढ़ते ही 2 रन हासिल किए थे, और यहाँ पे ओवर थ्रो के माध्यम से भी 2 रन हासिल किए। क्या रनिंग बिटवीन द विकेट, 4 रन मिले, चौके से नहीं तो रन विकेटों पर दौड़ के ये रन पूरे किए। रनों का महत्व यहाँ पर अब अनघा 11 कोलम टीम को है, जैसे भी रन आए जोड़ने की कोशिश करेंगे। यहाँ पे अब मंसूबा यह बनाएंगे अनघा 11 कोलम टीम के 40 तक जाने का उनका प्रयास। स्कोर पहुंचता हुआ 35। गेंदबाजी भी बेहतरीन हो रही है, थोड़ा सा बॉल को चेक किया जा रहा है मोहिल द्वारा, जरूरी भी है। अब इस ओवर में बची हुई गेंदें हैं। यहां पर बड़ा शॉट खेलने की कोशिश, विकास वहां पर मौजूद और कोई गलती नहीं करेंगे, आउट। माइक, स्कोर
हम देखेंगे 35 लॉस ऑफ 4 विकेट, नए बल्लेबाज बीच मैदान में आते हुए विजय। आखिरी गेंद बची विजय के लिए, अच्छी शॉट वहां पर, कमाल का शॉट वहां पर खेल दिया है और 4 रन इस पर जोड़ दिए हैं और रन संख्या यहां पर 39। और जो आंकड़ा हम बता रहे थे कि अगर 40 रन आएंगे, 40.0 की अगर औसत आएगी तो मुश्किलें बढ़ सकती है, और वो आंकड़ा यहां पर आता हुआ, रन संख्या 39 और जीत के लिए चाहिए 40 रन। आई कुंदे, दोनों टीमों के कप्तान में टॉस का बॉक्स में आके उपस्थित रहना है, ये ज्यादा समय नहीं लेना है। यहाँ पे थोड़ा सा रनों का करेक्शन किया गया है। रन संख्या 40 और जीत के लिए 41 रनों की आवश्यकता है जर्मन ओजरली टीम को। और चलिए टॉस का बॉस में आना है अंबिवली टीम और कुंदे टीम। देखिए ज्यादा समय बिल्कुल भी गंवाना नहीं है, और कॉम बॉक्स में हम थोड़ा सा परिवर्तन भी करेंगे। कॉम बॉक्स में ज्वाइन हो गए हमारे साथी समालोचक वॉइस ऑफ कुंडेरी, वॉइस ऑफ कल्याण, वॉइस ऑफ ठाणे, वॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर विश्वास केने। चलिए तब तक हम करेंगे टॉस, कौन होगा टॉस का बॉस, कुंदे और अंबिवली टीम। आज के दिन का पहले राउंड का यह आखिरी मुकाबला, हम करेंगे टॉस। युवराज धुमाल आप आइए, आपकी शुभ बातों से टॉस किया जाएगा। नितेश जी अंबारे आइए, आपकी शुभ बातों से टॉस किया जाएगा। चलिए कुंदे टीम आप ज्यादा समय ले रहे हैं। चलिए हम टॉस करने जा रहे हैं। टॉस का बॉस में ये देखिए कुंदे टीम और उनके अगेंस्ट अंबिवली। ये भी मैच राइजिंग और सरप्राइजिंग वाला होने वाला है, बहुत मजा आएगा। हम टॉस कर रहे हैं और टॉस यहां पर जीता है अंबिवली टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। और आइए महेश शेठ देसले हमारे वीआईपी टाइस पे मौजूद है, आपका सम्मान करेंगे। और बिल्कुल उनका सम्मान करेंगे हम। प्रथमेश धुमाल, आपकी शुभ बातों से ये सम्मान हम करने जा रहे हैं, आपका हार्दिक स्वागत। और मैच को होगी जैसी शुरुआत, कम बॉक्स में ज्वाइन होगी विश्वास के ने, हम रुकेंगे, आप मत रुकेगा, देखते रहिए जय बजरंग मानिवली पाड़ा चषक 2026।
चला मॅचला पण सुरुवात करतोय. 24 धाबा बनवायच्यात. पहिल्याच बॉल वरती विकेट केलाय आणि इथे मात्र थोडासा चुकीचा जजमेंट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. महेश आणि किरण ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशालला आपण पाहतोय. 2 धाबा बनल्या जात आहेत. बनवायच्या जिंकण्यासाठी 41 धाबांचं टार्गेट सेट केलं गेलं. दोन धाबा धावफलकावरती. हो फटका हा देखील चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर एका टप्प्यानं चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ सध्याच्या घडीला महेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो आता इथे ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती. आणखी एक क्रॅकिंग स्ट्रोक. लॉंग ऑफच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आता जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली आहे दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. चांगला खेळ देखील इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो स्विंग अँड मिस. डॉट बॉल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. ओ विकेट. कमालीचा फटका. डाऊन दी बॉल. मोहन राऊत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. षटकार आला शेवटच्या बॉल वरती आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ सध्याच्या घडीला राहिलाय. दोन्ही संघ ताकदीने प्रयत्न करतायत. दुसऱ्या षटकामध्ये देवेंद्र वरती आता ही जबाबदारी आहे.
सेन्सिबल क्रिकेट. आता इथे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न झाला. हो, पाहता पाहता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आले त्यांच्या अवाक्याच्या दोर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. 23 धाबा धावफलकावरती. हो, पुरुषाचा ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे मात्र घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 रन्स ऑन द बोर्ड and scoreboard goes on. 25 runs on the board. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय आणि आता इथून मात्र पुनश्च 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर्सच्या वतीनं पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती देवेंद्रला आपण पाहतोय. सध्या त्याच्यावरती जबाबदारी आहे. हो, बॅटचा फ्लो इथे ओपन केलाय आणि बॅटची लिडिंग एज येऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी अवघ्या 10 धाब्यांची आवश्यकता असेल. दोन्ही बॅटर्सने चांगला खेळ केला महेश आणि किरणने. हो, विकेट करायचा होता आणि तत्पूर्वी हा बॉल आला डॉट. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 31. आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायचे 10.
अनिकेत वरती आता ही जबाबदारी आहे. 12 बॉल 10 धाबींची आवश्यकता. स्विच हिट केलाय, कमालीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. आणखी एक दमदार चौकार. जिंकण्यासाठी आता अवघ्या 6 धाबींची आवश्यकता आहे. कमालीची बॅटिंग राहिली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 35 धावांची पार्टनरशिप बिल्डअप झाली आणि आता हा शेवटचा इथे मात्र नक्कीच टर्निंग पॉइंट असेल. फटका हा देखील चांगला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव इथून घेतील का आणि यास 2 धाबा घेण्याचा मनसुबा आखलाय आणि पाहता पाहता 2 धाबा देखील कंप्लीट. विजयाच्या दिशेने वाटचाल आता जय हनुमान ओझरली या संघाची. 4 धाबींची आवश्यकता. चार धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असेल 10. 10 मध्ये बनवायच्या 4. स्क्वेअर कट करायचं होतं परंतु आता इथे बॅटन बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत्या आणि आता 9 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. नऊ बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. ओ ड्राईव्ह केलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर विजयाचा चौकार. सामना झाला फिनिश. थँक्यू डीजे. सामना जिंकलाय टीम जय हनुमान ओझरली या संघानं. ओझरली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. अनगा 11 कोलम हार्डलक मोहनदादा राऊत अँड ऑल टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किरण, ज्याने 20 धाबा देखील बनवल्या आणि एक विकेट देखील घेतली. आणि किरणला देवत आपण